ने क्या बोला था कि भारत देश में हम अच्छे दिन लाएंगे। तो आपने कौन सा अच्छा दिन लाए हो भारत में, हे तुम्ही कळवा हमें। तुम्ही कुठला तुम्ही चांगला दिवस आणलाय आपल्या भारतामध्ये सांगा। तुम्ही की ना आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगला दिवस आणलाय का? त्यांचा तुम्ही शेतकऱ्यांचं ते कर्ज माफी केलाय का? तुम्ही शिक्षणात तुम्ही काय त्यांचा योजना काढलाय, काय केला तुम्ही? मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जीएसटी वसुली करताय आणि तुम्ही त्या जीएसटी घेताय। तुम्ही त्या जीएसटी मध्ये आम्हाला चांगलं सोयी सुद्धा मोगत तुम्ही सोयीस्कर तुम्ही ते सुद्धा करू शकत नाही। तुम्ही जेवढं एका सामान्य व्यक्तीचं एका सामान्य लोकांची निवड तुम्ही एक व्यक्ती तुम्ही समजून घेऊ शकत नाही। काय उपयोग आहे तुमचं एवढं? मतदानावेळी प्रत्येक तुम्ही दारामध्ये येते, मतदानावेळी प्रत्येक तुम्ही एक सांगताय मी हे करतो ते करतो, तुम्ही काय केलंय? पण तुम्ही वादावादामध्ये भांडणामध्ये येते, तुम्ही फालतू गोष्ट तुम्ही लक्ष देताय। अरे आता समाजाकडे कित्येक प्रश्न आहे, समाजाचा तुम्ही प्रश्न मिटवा, तेव्हा तुम्ही म्हणत होते तुम्ही चांगला नेता आहात म्हणून। आणि हे प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो की गेले कित्येक महिने झाले, म्हणजे माझ्या अंदाजाचा एक महिना होत असेल की आपल्या कोल्हापुरामधली माधुरी हत्ती अजूनही परत आलेली नाही। ज्यानंतर गोष्ट म्हणावं लागेल, मग आपण जाब विचारायचं कोणाला? पण पाहिलं तर कोल्हापुरामध्ये इतकं रस्त्यांचं बिकट अवस्था झालेलं आहे, कुणाचंही दुर्लक्ष नाही आहे। आता गणपती सण जवळच्या म्हणून काही कोल्हापुराच्या रस्त्यांचं म्हणजे दुरुस्तीकरण चालू आहे, फक्त डांबर घालणे म्हणजे तात्पुरतं ते म्हणजे हे करतात। म्हणजे त्याच्या पुढे काय तुम्ही रस्ते करताय, कोट्यांचे रस्ते तुम्ही मंजुरी पैसे मंजुरी तुम्ही करताय का? म्हणजे निधी वगैरे आपल्या भारत सरकारकडून, पण ती निधी एकाच पावसामध्ये धो सत्यानाच वाट लावून टाकतोय रस्त्यांचा। काय उपयोग आहे तुम्ही कोट्यवधी निधी करून करताय? काय करायचं सांगा? एका सामान्य व्यक्तीच्या तुम्ही घेता तुम्ही समजू शकत नाही। आजकाल शेतकरी सुद्धा असं आत्महत्या करायला लागलेत का? की डोक्यावर लाखो रुपयाचे कर्ज आहे, शिक्षणासाठी करायचं कर्ज एवढं कर्ज आहे की डोक्याच्या वरचा कर्ज एवढं लोक म्हणते की शेतकऱ्यांसाठी हे काढले ते काढले योजना काढले। शेतकरी हा फक्त त्यांच्या घराच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या शिक्षणासाठी तो पैसे वापरतो आणि कर्ज बाहेरनं काढतो, म्हणजे कर्जाला माफी देत नाही व त्यांच्या जे शेतामध्ये जे पीक घेतात त्या पिकामध्ये त्यांना योग्य भाव मिळत नाही। एवढं शेतकऱ्याचे काय उपयोग आहे एवढं सरकार हे करून? त्यामध्ये भारतामध्ये कित्येक असं म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांना अजून सरकार नोकरी नाही आहे। तुम्ही एक संधी आणत नाही सरकार नोकरीचं। पोलीस भरती असतो, मिलिटरी भरती असतो किंवा शिक्षण संस्था असतो, भरपूर असे भारताचे क्षेत्र आहे, तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांना संधी मिळू शकत नाही। बरेच असं विद्यार्थी असं आपलं 15वी झाल्या, ग्रॅज्युएशन झाल्यात, असं BA BCom इंजिनिअरिंग असतो, इतर विविध प्रकारचे शिक्षण शिकून सुद्धा त्यांना काही उपयोग मिळत नाही। 15वी पोरं आजकाल शेतीची कामं करायला लागले, म्हणजे कुठं आपलं भारत कुठं आपलं गाव सोडलेलं आहे बघा तुम्ही। त्याप्रमाणे सध्या तेलाचा भाव असतो, डाळीचा भाव असतो, तांदूळचा भाव असतो, इत्यादी हरेक प्रकारच्या भाज्यावर तुम्ही जीएसटी लावलेला आहे। इतकं तुम्ही जीएसटी वस्तू करा चालते, पण त्या जीएसटीचा सामान्य लोकांना काहीतरी फायदा व्हावा हेच तुम्ही मुबलकपणे सामान्य लोकांना सोयी सुविधा म्हणा, शौचालय म्हणा, असं बरेच असं प्रश्न आहे समाजात, ते प्रश्न तुम्ही मिटवा। काल मी एका न्यूजवर ऐकलं की 15 वर्षाला नोंदणी करू शकत नाही, हे करू शकत नाही, पण मला एवढंच म्हणत आहे की सामान्य लोकांचा जो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी मांसाहार खावं किंवा शाकाहारी खावं, त्यांनी दुसरे कोण त्याला बोलू शकत नाही, हे चुकीचं आहे। सांगण्याचा उद्देश